मंत्री कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना कोर्टाचं निरीक्षण आता चर्चेत आलंय। जनतेच्या पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी शिक्षेला स्थगिती देत असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे। तर शिक्षेला स्थगिती दिली नाही तर कोकाटे अपात्र ठरतील। पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आल्यास जनतेचाच पैसा खर्च होईल। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देताना कोर्टाचं हे निरीक्षण आता समोर आलंय। शिक्षेला स्थगिती दिली नाही तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अपात्र ठरतील आणि पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेचाच पैसा खर्च होईल असं कोर्टानं निरीक्षण नोंदवलंय। हे निरीक्षण नोंदवताना कोर्टाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केसचाही दाखला दिलाय। कागदपत्रात फेरफार करून 1989 मध्ये सदनिका बळकावल्याच्या प्रकरणात कोकाटेंना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोषी ठरवलं होतं। मात्र सत्र न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे। स्थगिती देताना कोर्टानं खरं तर जनतेच्या पैशांचा अपव्यय टाळण्याचं निरीक्षण नोंदवलंय। अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत स्थगिती द्यावी असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला। अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी 1992 नंतरच उत्पन्न विचारात घेतलंय। यासोबतच मात्र 1989 ची आर्थिक परिस्थिती कशी होती हे सिद्ध करता आलं नसल्याचंही निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। या जगातल्या सगळ्यात वाईट लोकांची वाईट खेळी आहे। आता जजनी काय निकाल दिला त्याला वरिष्ठ कोर्ट आहे, पण ज्या घाईगर्दीमध्ये दिला, जे लोक आहे त्यांना तिथे बाजू मांडून दिले नाही। सरकारच्या कोट्यातून खोटं सांगून जर समजा सदनिका घेतो 2 नंतर 4, एका बाजूला तो सांगतो की माझं 30,000 रुपये उत्पन्न आहे आणि एक बाजूला सांगतो की मला 30 लाख रुपये हप्त्याला वाटायला लागतात, त्याकरता मला बंदुकीचं लायसन द्या। अशा मंत्र्यांकडून काय अपेक्षा करणार आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।